वटपौर्णिमेला एकता महिला मंचचा अनोखा पर्यावरण जागर. एक गाव एक वडाचे झाड मोहिमेत शेकडो महिलांचा सहभाग. केवळ पूजन नाही तर संगोपनाची घेतली शपथ. पारंपरिक पद्धतीने केवळ वडाच्या झाडाला सूत गुंडाळून सण साजरा करण्याच्या प्रथेला फाटा देत यंदा सोलापूर जिल्ह्यातील महिलांनी निसर्गाचे ऋण फेडणारा एक आदर्श वस्तुपाठ समाजासमोर ठेवला आहे. वटपौर्णिमेचे औचित्य साधत एकता महिला मंच च्या वतीने एक गाव एक वडाचे झाड ही अत्यंत स्तुत्य आणि पर्यावरणपूरक मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत बार्शी, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जिवंत वटवृक्षांचे रोपण केले. निसर्गाला सर्वाधिक प्राणवायू, ऑक्सिजन देणारा आणि विस्तीर्ण शीतल सावली देणारा हा वटवृक्ष केवळ न लावता त्याचे वर्षभर संपूर्ण जबाबदारीने संगोपन करण्याची सामूहिक शपथही यावेळी महिलांनी घेतली. दिनांक 29 जून 2026 रोजी सर्व गावांमध्ये महिलांनी या वडाच्या झाडांचे भक्तिभावाने पूजन करून अत्यंत उत्साहात वृक्षारोपण केले. गावपरत्वे झालेल्या उपक्रमाचा सविस्तर तपशील. दहिटणे येथील महिला सदस्यांना 2 दिवसांपूर्वी वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते. आज वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर या झाडाचे शास्त्रोक्त पूजन करून त्याचे रोपण करण्यात आले. तसेच उपस्थित पदाधिकारी एकता महिला मंचच्या जिल्हा प्रमुख लक्ष्मी सुतार, वनिता जगझाप, बाई कावरे, केसर जगझाप आदींसह इतर महिला उपस्थित होत्या. तसेच खेडभळवणी तालुका पंढरपूर येथील एकता महिला मंचच्या सदस्यांनी एकत्र येत पर्यावरण रक्षणाचा दृढ संकल्प केला. 2 दिवसांपूर्वी मिळालेल्या वटवृक्षाचे विधिवत पूजन करून त्याची लागवड करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी मीनाक्षी साळुंखे, स्वाती साळुंखे, सुरेखा साळुंखे, साधना साळुंखे, धनश्री साळुंखे, कविता साळुंखे, रुक्मिणी साळुंखे, राणी साळुंखे, सुनीता साळुंखे, लक्ष्मी साळुंखे व इतर सदस्य उपस्थित होत्या. तसेच कारी गावामध्ये मंचाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महिलांनी योग्य जागेची निवड करून जमिनीत वडाचे झाड लावले आणि त्याचे पूजन केले. उपस्थित पदाधिकारी स्वाती जोगदंडकर, प्रतिला जाधव, सुवर्णा वटकर, स्वाती वटकर, प्रियंका शिंदे व महिला वर्ग उपस्थित होत्या. तसेच शेळगाव आर, तालुका बार्शी येथील एकता महिला मंचच्या सदस्यांनी या मोहिमेला उत्सवाचे स्वरूप आले होते. झाड लावल्यानंतर सर्व महिलांनी एकत्र येत या वटवृक्षाच्या संगोपनाची सामूहिक शपथ घेतली. तसेच उपस्थित पदाधिकारी गीतांजली जोशी, आशा विभूते, राजश्री बादगुडे, रंजना गवळी, राणी गवळी, अर्चना सपाटे इत्यादी. आंबेगाव येथे महिलांच्या 2 वेगवेगळ्या गटांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेत मोठ्या उत्साहाने भाग घेतला. 2 दिवसांपूर्वी मिळालेल्या वडाच्या झाडांचे आज भक्तिमय वातावरणात पूजन करून रोपण करण्यात आले. गट 1 उपस्थिती वर्षा साळुंखे, पूजा काळे, सरस्वती यादव, सुवर्णा साळुंखे, प्रमिला सुरवसे, वंदना करंडे, मनीषा ढवळे, अनिता ढवळे ई उपस्थित होत्या. गट 2 उपस्थिती नलिनी धेंडे, श्यामल मस्के, सुनीता मस्के, लताबाई मस्के, आशाबाई मस्के, राधा मस्के ई उपस्थित होत्या. तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथेही एक गाव एक वडाचे झाड या उपक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. वृक्षपूजन करून महिलांनी गावकऱ्यांना पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. तसेच उपस्थित पदाधिकारी सावित्री पाटील, प्रीती येरनाळे, संजीवनी शेळके ई उपस्थित होत्या. तसेच जामगाव, आवटे, बार्शी येथील एकता महिला मंचच्या सदस्यांनी 2 दिवसांपूर्वी मिळालेले वडाचे झाड आज वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर लावले आणि त्याच्या वर्षभराच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. उपस्थित पदाधिकारी सरिता कुलकर्णी, स्नेहल तळेकर व इतर महिला. एकता महिला मंचचा संदेश आणि कौतुक. केवळ पारंपरिक पद्धतीने वडाच्या झाडाला सूत न गुंडाळता निसर्गाला अखंड ऑक्सिजन देणाऱ्या जिवंत वटवृक्षाची लागवड करणे आणि त्याच्या संगोपनाची वर्षभराची जबाबदारी घेणे हा एकता महिला मंच च्या वतीने करण्यात आलेला एक क्रांतिकारक बदल आहे. महिलांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे केवळ गावांचे सौंदर्यच वाढणार नाही तर भावी पिढीला शुद्ध हवा मिळण्यास मदत होईल. या कौतुकास्पद आणि आदर्श उपक्रमाचे सर्व स्तरांतून, सामाजिक संस्थांकडून आणि पर्यावरणप्रेमींकडून जोरदार कौतुक होत आहे.